गावाचे नाव सूर्यनगर. हे एक रहस्यमय गाव आहे. येथील गावकऱ्यांना एका जुन्या वाड्याबद्दल भीती आहे की वाडा अंधारात उभी राहते. रात्र झाली की आतून विचित्र आवाज येतात. विचित्र हसण्याचा, हसता हसता रडण्याचा, कोणीतरी काहीतरी गोष्ट ढकलत असल्यासारखा. या गावात अर्जुन नावाचा 22 वर्षाचा युवक येतो. त्याला प्रकल्प बनवायचा होता. प्रकल्प म्हणजे गावातील भूत भयानक कथांचे सत्य शोधणे. तो वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन प्रकल्पासाठी माहिती गोळा करत असे. सूर्यनगरीमधील अफवा त्याने ऐकली होती. तो वाड्याकडे जाण्यापूर्वी गावकऱ्यांकडे माहिती घेतो. सर्वजण भीतीने सांगतात, तिथे कोण जाईल? तिथे गेलेला व्यक्ती परत येत नाही. त्या वाड्यात मोहिनी नावाची चुडेल राहते. तिचं सौंदर्य अप्रतिम आहे. ते लोकांना आपल्या सौंदर्याच्या जाळ्यात फसवते. गावकरी त्याला तिथे जाऊ नका म्हणून बजावून सांगतात, पण अर्जुन ठाम असतो. मी सत्य पाहणार आहे. भीतीने न थांबता शोध करणार आहे. तो दिवसभर माहिती गोळा करतो आणि रात्री अर्जुन वाड्याजवळ पोहोचतो. वाडा जुनाट आणि भूषणलेला आहे. हवेत ओलसर वास आहे. सावलीमध्ये काही हालचाल दिसते. अर्जुन श्वास खोल घेतो आणि आत प्रवेश करतो. वाड्यात प्रवेश करताच त्याला मोहिनी दिसते. सौंदर्याची पराकाष्ठा, पण डोळ्यात अंधार. तिला पाहून अर्जुन स्तब्ध होतो. मोहिनी हसते, पण तिच्या हसण्याचा आवाज थरारक आहे. शोधत आलास आहे का? सावध रहा. एकदा माझ्या जाळ्यात पडलास की सोडवणं कठीण आहे, ती अर्जुनला म्हणते. अर्जुन तिच्या जवळ येतो. मोहिनी त्याला छान छान गाणी सांगते. अर्जुन तिचं रूप पाहून तिच्या जाळ्यात फसतो. रंगीत प्रकाशासारखा तिचा चेहरा बदलतो. एक क्षण सुंदर, दुसऱ्या क्षणी भयानक भूतांसारखा. अर्जुन हळूहळू तिच्या जाळ्यात अडकतो. मोहिनी त्याला विचारते, तू खरं प्रेम जाणतोस का? अर्जुन म्हणतो, हो, पण मला विश्वास आहे की प्रेम म्हणजे फक्त आकर्षण नव्हे, तर एकमेकांना समजणे आहे. मोहिनी हसते आणि तिच्या हातातील एक जुनी डायरी दाखवते. त्या डायरीत तिच्या मानवी आयुष्यातील दुःख आणि अपयशांची कथा आहे. तिचे एका व्यक्तीवर अतिशय प्रेम होते, पण तो प्रिय व्यक्ती तिच्यासोबत विश्वासघात करतो. मोहिनी त्याच्या प्रेमात वेडी होऊन तिच्या जीवनाचा शेवट करते. त्या रात्री जणू अर्जुन आणि मोहिनीमध्ये एक मानसिक खेळ सुरू होता. मोहिनी तिच्या सौंदर्य आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या शक्तीने अर्जुनला आकर्षित करते. अर्जुन तिच्या रहस्यांना उलगडण्याचा प्रयत्न करतो. मोहिनी रात्री अर्जुनच्या स्वप्नात येते. त्याला फसवते. त्याला आपल्या प्रेमात पाडते. अर्जुनही तिच्या मादक सौंदर्यामुळे आणि कोमल चेहरा पाहून तिच्या जाळ्यात अडकत जातो. मोहिनी हळूहळू त्याचा विश्वास जिंकते. अर्जुन मोहिनीकडे आकर्षित होतो, पण त्याला भीतीही वाटते. त्या रात्री अर्जुन वाड्याच्या एका कोपऱ्यात शोध घेतो. अचानक त्याला एक दृश्य दिसते. मोहिनीची खरे रूपे रात्री बदलतात. कधीतरी सुंदर, कधीतरी रक्ताळलेले, भयानक चेहरा. अर्जुन म्हणतो, ही चुडेल फक्त सौंदर्याने लोकांना फसवत नाही, ती लोकांना स्वतःच्या भावनांच्या जाळ्यात अडकवते. मोहिनी म्हणते, तुला जर माझ्या जाळ्यातून स्वतःला सोडवायचं असेल तर माझ्या वेदना समजून घे. अर्जुनला उमगते की मोहिनीचा भूतकाळ आणि तिचा विश्वासघात झाला असल्याने ती या रूपात बदलली. आता ती फक्त प्रेम आणि स्नेह शोधते. तिला जे जिवंत असताना मिळाले नाही ते ती आता मरणानंतर शोधत आहे. अर्जुन मोहिनीकडून सुटण्याचा प्रयत्न करतो. तो रात्रभर वाड्यात चक्कर मारतो. भीतीजनक आवाज ऐकतो. जमिनीवर पडणारे पाऊल, हसणं, रडणं, अचानक लपलेली सावली. या सगळ्यामध्ये तो बाहेर पडण्याचा रस्ता शोधत असतो. तो मोहिनीकडे परत जातो आणि तिला विचारतो, तू फक्त दुःखाच्या कारणाने इतकी शक्तिशाली झाली आहेस? मोहिनी सांगते, हो, पण आता मी प्रेमासाठी फक्त एक चाचणी घेत आहे. जे प्रेम शुद्ध आहे त्यालाच मी स्वीकारते. अर्जुन तिला समजून घेतो. त्याला लक्षात येते की मोहिनीच्या भूतकाळाच्या वेदना तिच्या जाळ्याचा मुख्य स्रोत आहे. अर्जुन मोहिनीकडे प्रेमाने जातो. तिला माफ करतो आणि तिच्या वेदना हलक्या करतो. मोहिनी अचानक शांत होते. तिचं भयानक रूप कमी होते. ती सौम्य मानव रूपात परत जाते. गावकऱ्यांना अजूनही वाड्याबद्दल भीती वाटते, पण अर्जुनला कळते की मोहिनी आता फक्त प्रेम आणि स्नेहासाठी जाळं विणते. कोणालाही हानी पोचवण्यासाठी
हानी पोहोचवण्याचा हेतूशिवाय. ती अर्जुनला काहीही करत नाही. अर्जुन पुन्हा गावात येतो. गावकऱ्यांना अर्जुन मागे सुखरूप आल्याचा विश्वासच बसत नाही. अशा थरारक नोटवर वाड्यातून हळूहळू शांतता पसरण्यास सुरुवात होते. पण मोहिनी अजूनही कुठेतरी वाड्यात आहे. तिचं जाळं नवीन प्रेमासाठी आहे. ती अशा व्यक्तीच्या शोधात आहे जो तिच्यावर खरं प्रेम करेल आणि विश्वासघातही करणार नाही. मित्रांनो, ही होती आजची स्टोरी. स्टोरी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. स्टोरी आवडली असल्यास अंतरंग स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा. म्हणजे अशाच नवनवीन स्टोरीज तुम्हाला बघायला मिळतील. धन्यवाद.